आलो होतो इथे आंजर्ल्याच्या कड्यावरच्या गणपतीला. गणपतीचं दर्शन झालं. आता आम्ही निघतोय पुढे जायला. खूप छान मंदिर आहे, कधी आला तर तुम्ही नक्की इकडे भेट द्या. खूपच मस्त आहे मंदिर. इथपर्यंत आल्याचं सार्थक झालं. चला तर निघूया. इकडे तयारी चालली. सकाळी 9:30 वाजलेले आहेत. सकाळी सकाळी छान दर्शन झाले आमचं. रोरोमधून आपल्याला गाडी घेऊन जायचं आहे. लाईनमध्ये थांबलो आहे. इकडे रोरो सेवा आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला एक नवीन अनुभव घ्यायचा आहे. त्याच्यातून आपल्याला आपली गाडी घेऊन जायचं आणि आपण पण जायचं. चला बघूया. आत्ता गेलेली आहे, नंबरमध्ये थांबलो आहे. हे बघा, आम्ही कड्यावरच्या गणपतीचं दर्शन घेऊन हरिहरेश्वरला निघालो. ती समोर जी रोरो येते त्या रोरोमधून आपल्याला पलीकडे जायचं होतं. सावित्री नदी क्रॉस करून पलीकडे हरिहरेश्वरच्या बाजूला जायचं होतं. तर त्या रोरोची वाट बघून आम्ही इथे थांबलेलो होतो. तर यामधून आपल्याला 4 व्हील आणि आपल्या सर्वजण याच्याकडे जाणार होतो. तर ती आता आली आहे. तर तिकडून येताना बघा, तर तिकडून इकडे आणि इकडून तिकडे वाहनं आणि माणसं हे दोन्ही घेऊन जातात. अवघ्या 10 मिनटात एवढ्या क्रॉस करून ती इकडे येते आणि तिकडे परत सगळ्यांना घेऊन जाते. तर आत्ता आपल्याला इकडून गाडी तिकडे नेण्यासाठी त्याच्यामध्ये सर्वांना बघा, याच्यामध्ये ही रोड करून साईडला सगळ्या कार लावून घेतल्या आणि मधून विकास सेटल होईपर्यंत याच्या बाजूने त्या बाजूला पोचलं. काही बघताही आलं म्हणजे एवढं कसं वाटलं, अरे या बाजूने आलो आपण पोचलो. इतका खास आणि छान प्रवास होता, मस्त वाटलं. आणि अवघ्या 10 मिनटात आम्ही 50 किलोमीटरचा अंतर पार केलं. म्हणजे 50 किलोमीटर अंतर वाचलं. अवघ्या 10 मिनटात या बाजूने त्या बाजूला आम्हाला गाडी घेता आली. खूपच अनुभव होता. पैसेही वाचले, वेळ वाचला, गाडी वेगळा अनुभव मिळाला. तशी मस्त व्यवस्थित गाडी ॲडजस्ट करून त्याच्यामध्ये बसवली. इकडे पोचलं सुद्धा. तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मला कमेंट करून मला तर खूपच रोमांचक वाटले. धन्यवाद.
हो हो. हा गाडी गेली.